या ठिकाणी बाळाचं नाव आहे अमोल। अरे वा वा वा, एकदम भारी नाव ठेवलं। ज्याला नाही मोल तो अमोल। हो ना, त्याच्या येण्यानं आमचं आयुष्यच बदलून गेलंय। ज्या गोष्टीची आम्ही आयुष्यभर वाट बघितली ती गोष्ट आम्हाला अमोलने दिली। हो, म्हणजे सगळं कल्पनातीतच आहे। इतकं चांगलं झालंय की काय सांगू। म्हणून अमोल, अमोल स्वप्नील कदम। या ठिकाणी बऱ्याचदा मी मनातल्या मनात विचार करायचो, म्हणजे बाळ यायचं होतं त्याच्या आधी बरं का, आपण कल्पना करतो की नाही तसं, की बाळाचं नाव, मग माझं नाव, आणि पण हे सगळं छान आहे माझ्यासाठी। दादा, खरंच भारी वाटलं मला पण। खरंच स्वप्नील, एकदम शोभल असं नाव ठेवलंस बरं का। आमच्या अमोलचं पण असंच होतं, लय नाव काढणार बघू। अरे यो हंबीरराव कदम सरकारांचा नातू आहे, अमोल राव। काय रे दादा, लगेच राव जोडून मोकळा झालास तू। अगं चारी दिशात तो कदम घराण्याचं नाव गाजवणार आहे। नाही ते बरोबर आहे सरकार, पण तुमचा वारसा नको चालवायला बरं का त्यानं। तू नाव सुचवलंयस का? नाही ग, मी तो विषय पण नाही काढला। अर्जुन, मी पण नाही सुचवलंय, मग हेच नाव कस ना वाटलं असं आता ए आप्पी अर्जुन, अरे तुम्ही जाऊन त्या स्वप्नील आणि रुपालीला भेटा की जरा। भेटायचे काय, आमचेच आहेत ते। तुम्ही परके आहे हा? रुक्मिणी, होय। रुक्मिणी, हे दे। अमोल बाळा, हे तुझ्या आजी आजोबांकडून। नाही, बाकी काही असू द्या, पण कार्यक्रम एकदम जोरात आहे बरं का। अहो, त्याचं कसं आहे माहितीये का, बारसही असंच असते। आता तुम्ही नवीन आलाय काय? ह्याला बघून एकदम अमोलचीच आठवण आली। अहो मावशी, चांगलंच झालं की। नाही ग, आप्पी आणि अर्जुन त्यांच्या बाळाचं नाव अमोल ठेवणार होते। माझा दादा परत येईल असं वाटत होतं ना, म्हणून मग अमोल। देवाचा कौलच म्हणायचा की हा, त्यांनी काही न बोलता घरी आलेल्या बाळाचं अमोल नाव ठेवलं गेलं। बाळा, हे या आजी आजोबांकडून बरं का। अहो बापू, काय गरज होती याची। नाही हो, अवमान असतोय तो। बापू, नवीन आहे ना ते? होय होय, नवीनच आहे। आम्ही चोर नाही तुमच्यासारखं। ए गप्पे, जास्त बोल नको। तू तर गप्पच बस आता। तो कार्यक्रम चाललाय ना, म्हणून मी शांत आहे, कळलं? नाही, माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की त्या आप्पीच्या बाळाला आणलेल्या काय काय वस्तू हिथं आमच्या बाळाच्या नाव खपू नका। मावशी, अपर्णा आणि अर्जुनच्या बाळासाठी आणलेलं गिफ्ट या बाळाला दिलं म्हणून काही बिघडत नाही। हे बाळ अपर्णा आणि अर्जुनचं पण आहे। सुजय, चल आपण पण जाऊन भेटून येऊया। काय भेटायचंय?
रस्त्यावर सापडलेल्या पोराला काय भेटायचंय? तुला भेटायचंय का? जाऊ भेट. पंट्या, अरे ही आपली काय बी करत नाही तरी सगळं तिच्या मनासारखंच होतंय. जाऊ दे नाही, हे बाळ आता कायमचं स्वप्नीलचं झाले. त्या आपल्याला काय करायचं ते करू दे. ते बाळ काय परत तिला मिळत नसते. बरोबर आहे. आज आहे ना आपल्यासाठी लई चांगला दिवस आहे बघ. मी तर म्हणतोय सेलिब्रेशन झालं पाहिजे. चल जायचं का नाचायला? आजचा दिवस लय भारी आहे बरं का. मस्त साजरा झाला पाहिजे. अजून पाळणा पण म्हणायचं राहिलाय. चला पाळणा म्हणायला. पहिल्या दिवशी राज दरबारी आले उशाला शेखतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग पाहून सेनापती बाळाला दंग पाची हत्यारा राजाच्या संग जो बाळा जो जो रे जो जो. नियतीने दिलेला कौल हाच आहे का? अमोल. एवढी नावं असतात, त्यांना हेच नाव का ठेवावंसं वाटलं? काही सगळं फक्त माझ्या डोक्यात आहे. जो बाळा जो जो रे जो जो. अरे थांबा थांबा, रुपाली अगं बाळ रडायला लागलं. अरे काय झालं म्हणजे सोनूला? ओली सोनू. पे बाबा. अगं काय करतेस इकडे? हा, नाही काय नाही. तिकडे थांबूशी वाटत नाही का? नाही नाही, असं नाही काय. विचारत आले इकडे. हे बघ अप्पे, अगं तुला काय वाटतंय ना ते बोला ग माझ्याशी. माझ्या परीने मी बोलन तुझ्याशी. बरं अगं बोललं ना की मन हलकं होते. बोल. परत परत तेच काय बोलायचं बाबा? हा म्हणजे बाळाबद्दल वाटतंय का तुला? पण बाबा आता असं वाटतंय की नियती संकेत देते. कसला संकेत? नियती हे सांगतेय की बाळ रडतंय. अगं कुठं काय? अहो नाही बाबा, खरंच बाहेर रडतंय. बाबा बाळ स्वप्नील तर रुपाली ताईंचं बाळ रडतंय. आपल्या बाळाला कुणाची नजर तर नसेल ना लागली? अगं काय बोलतेस रुपाली तू? भूक लागली असेल त्याला. अहो मग दूध घेऊन या की पटकन तुम्ही. बघा मी म्हणलं ना बाहेर रडतंय. एवढा गोंधळ चालू आहे तिकडं आणि तुला इथं कसं काय कळलंय बाळ रडतंय ती? नियतीचा संकेत आहे बाबा. म्हणजे मला काय कळना झालंय बघ. बाबा म्हणजे नाही, पुराव्यानिशीच बोललं पाहिजे मी. हे बघ अप्पे, अगं तुला काय वाटतंय ना त्याच्यावर विश्वास आहे माझा. तू घे शोध. हाय मी. पर तू इथं जास्त वेळ एकटी थांबू नकोस काय? अमोल. अमोल नाव आहे माझ्या बाळाचं. आता बारसं केलं ना आता आपण. शहाण्यासारखं वागायचं. हा हे घे. हा, घराचं झाकण काढा ना. भूक लागली ना बाळाला? हो, दूध पितं आता बाळ आमचं. हा करा. अगं भुकेजलाच होता तो. नील, रुपाली, अरे दोघांपैकी कोणीतरी थांबायचं ना बाहेर. गावातली माणसं येतात तुम्हाला भेटायला. हो आत्या, अमोल रडायला लागला ना त्यामुळे धावपळ झाली आमची. खरंच नावाप्रमाणेच अमोल आहे. आज लय भारी वाटतंय बघ स्वप्नील मला तुमच्या दोघांसाठी. तुम्ही बाळाला आनंदी ठेवाल माहितीये मला, पण बाळाचंही भाग्य आहे बरं का. त्याला तुमच्यासारखे आई बाबा मिळालेत. भाग्य आमचं आहे, तो आमच्या वाट्याला आला. हा. बरं चला आता, बाहेर माणसं वाट पाहतायत. तुम्ही व्हा पुढे, मी ह्याला दूध पाजून येते. हा रुपाली, अगं भूक भागण्यापुरतं झालं असेल ना तर ठेवून देते. परत जास्त दूध पिलं ना की मग उलटी करतो. बरं ठीक आहे, भूक लागली की परत पाजते मी त्याला. बाळ झोपेला आलं असेल तर बाळाला पाळण्यात घाल आणि दोघं जण या की. हा. येते.
बाळा भूक लागली ना रे? भूक लागली ना माझ्या बाळाला? हो ना? पण मला मानच फुटलं. हो हो बाळा हो. माझ्या बाळाला भूक लागली होती ना, आता तुझी पूर्ण भूक भागव. आईच्या दुधापासून लांब होतं ना माझं बाळ, आणि खरंच सॉरी. आतापर्यंत मी तुला माझ्यापासून लांब ठेवलं, पण आता नाही. आता मी तुला कधीच माझ्यापासून लांब नाही ठेवणार, कधीच नाही. आणि बाळोबा आता तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणीच नाही येणार, कोणीच नाही. ए आप्पे, काय करते तू हे? गो त्या रुपालीच्या बाळाला, त्या रुपालीच्या नकळत दूध पाजते होय का तू? मावशी हे बघा, नाही 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 नाही, ती रुपाली म्हणत होती ना तेच बराबर होतं. तुझी ह्या बाळावर नजरच हाय. काय बाया, कसं का असं तुला वागवतं? हा, मला चांगलं माहितीये तू किती आतल्या गाठीची आहेस ती. मावशी हे बाळ माझं आहे. हा, आपलं पटत जरी नसलं तरी तुम्ही एक आई आहात आणि तुम्ही हे समजून घेऊ शकता. मावशी मला पाहणा फुटलाय आणि हे बाळ माझं आहे. अगं तुला काय बी वाटेल म्हणून काय बाळ तुझं झालं का? हा, अहो मावशी माझं ऐकून तरी घ्या प्लीज. काय ऐकून घेऊ? हा, अगं हे जर समजलं ना त्या रुपालीला तर काय होईल माहितीये का तुला? मावशी तुम्ही आता जे बोलताय ना ते मलाही पटतंय, मलाही कळतंय हे सगळं. पण मावशी तुम्हीच सांगा, एक आई तिच्या पोराविषयी अशी वाईट नजर का ठेवेल? आणि हे बाळ जेव्हा घरात आलं होतं ना तेव्हाच मला वाटलेलं की हे माझं बाळ आहे. हा, तुला काय बी वाटेल यावर पण मी तोडगा काढेन ना. अगं काय तोडगा काढणार आहेस तू? हा, उठ आणि पहिलं ते बाळ पाळण्यात ठेव, नाहीतर त्या रुपालीला बोलून आणीन बघ मी. मावशी प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण प्लीज आता हे सगळं स्वप्नील सर आणि रुपाली ताईंना नका सांगू प्लीज. हे बघा आजच्या दिवशी मला त्यांना त्रास नाही द्यायचा आहे. हा, त्रास नाही द्यायचा. मग आधी बाळाला दूध पाजायच्या आधी अक्कल काय घाण ठेवली होती का? उठती का आता तू? मावशी थांबा जरा, बाळ पितंय. बया बया बया, हद्द झाली आप्पे, तुझ्या पुढे हद्द झाली. जाऊ का? जाऊ मी बाहेर? सांगू का सगळ्यांना? सांगू का? बोलू? सांगू का त्यांना की बघा ही तुमची आप्पी काय नखरं करती ते? मावशी थांबा जरा, बाळाचं झालंय, मी त्याला पाळण्यात घालते. हा, घाल पाळण्यात. आणि हे बघ आप्पे, इथून पुढं तू अजिबात बाळाला हात लावायचं नाही असं मला सांग. मावशी नाही नाही नाही, सांगितलंच पाहिजे, नाही तर आत्ता जाऊन मी बाहेर राडा करील ना तर बघच. माझं बाळ म्हणे माझं बाळ, तुझं गेलंय बाळ कवाच. मावशी थांबा जरा, मी नाही लावणार बाळाला हात, मी पाळण्यात घालते लगेच. हा, घाल लवकर, उठ. बघच तू कसा तुझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा करते ते.
हे कदमांना द्या आणि अजून काय लागतं का विचारून घ्या. सगळी तयारी झाली का विचारून घ्या. चल आप्पे काय झालं? अगं आप्पे कुठं होतीस तू? मी सांगते ना तुला ती कुठं होती ती. अरे अर्जुन, ह्या अप्पीनं एवढ्या चांगल्या कार्यक्रमात नेमका मिठाचा खडा टाकलाय बघ. ओ मावशी काय बोलतोय तुम्ही? अरे जे बघितलंय ना तेच सांगते. तुला माहितीये का, ह्या अप्पीनं रुपालीच्या बाळाला दूध पाजले, ते बी अंगावरचं. काय? हा मग, अरे जे मी माझ्या डोळ्याने बघितलं ना तेच तुला सांगते. मी तिला लय समजून सांगितलं की अगं आप्पे, हे बाळ रुपालीच आहे, तुझं नाहीये. पण कुठलं काय, तिचं आपला एकच पाडा, हे माझं बाळ आहे, हे माझं बाळ आहे. खरंच बाया, बाईच्या जातीनं असं कधी वागू नये. बघ जरा तिला, मी म्हणत होते ना तेच खरं होतं. तिला बघवत नाही बघ. एक मिनिट मावशी, कधी झालंय सगळं? अरे आत्ता आतमध्ये ती फक्त वाट बघत होती बघ की रुपाली कधी बाळापासून बाजूला होती आणि ही कधी बाळाजवळ जाते. तुला माहितीये का अर्जुन, मी लय बोलले पण तिच्यावर ना काय फरकच नाही बघ. अजून कोणी बघितलं नाही ना मावशी? नाही ना, नशीब कुणी नाही बघितलं, नाही तर कसला तमाशा झाला असता माहितीये का. आणि बघ ना, आता ते स्वप्नील आणि रुपाली किती आनंदात आहेत र. आणि त्यांना जर हे कळलं तर काय होईल? ओ मावशी, मी पाया पडतो तुमच्या, प्लीज कोणाला बोलू नका ही गोष्ट. अरे मी गप बशीन, पण ही तुझी आप्पी ही बसणार आहे का? ही सगळ्यांना सांगेल. हे बघ अर्जुन, ही आप्पी तर राहिली ना तर बाळाचं लय अवघड आहे बर का. अर्जुन ऐक, मी अर्जुन, अरे ऐक ना अर्जुन. काय केलंस तू आता? का चिडतोयस एवढा? तू आता काय केलंस ना ते मला माहिती. मी पाप केल्यासारखं काय विचारतोयस रे मला? अर्जुन, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा क्षण होता. मला पाना फुटलाय अर्जुन. मी बाळाला दूध पाजत होते ना तेव्हा 2 महिन्यातलं सगळं असं ओसंडून वाहत होतं. अर्जुन, मी नव्याने जन्म घेतल्यासारखं वाटतंय मला. मी किती स्वार्थी विचार करतेस ग तू. सुखाचा क्षण हे घरात कळलं तर काय होईल कळतंय का तुला? अर्जुन, पुढच्या पोराला आईने दूध पाजणं हे स्वार्थी असतं का रे? काय बोलतेस तू आप्पे? आईने पोराला दूध? मला ना ते बाळ जेव्हा घरी आलं होतं तेव्हाच कशाला मंदिरात आवाज येत होता ना तेव्हाच वाटलेलं, म्हणून पळत सुटलेले. तू थांबवलं मला. तेच आप्पे मी गेले 2 महिने तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुझ्या डोक्यात शिरत का नाहीये? आप्पे, ते बाळ आपलं नाही. आपलं बाळ ह्या जगातच नाही आप्पे. अर्जुन, ते बाळ आपलंय. तुला कळतंय का? कोणीतरी आपली फसवणूक केलीये. कोणी केली, कशी केली ते नाही माहिती, पण फसवणूक झालीये. 2 महिन्यानंतर आपल्या बाळाने आज आईचं दूध पिलंय रे. फसवणूक तू करतेस आप्पे, स्वतःची. अर्जुन, माझ्यावर एकदा विश्वास ठेव, फक्त एकदा. अरे अमोल आपला मुलगा आहे. अर्जुन, नियती संकेत देतीये. अजून काय सांगू मी? हे जे काय बोलतेस हे घरात कळलं ना काय होईल हे तरी कळतंय का तुला? म्हणून मी गप्प बसणार नाही. म्हणजे आजवर मला खात्री नव्हती, पण आज मला पक्क कळून चुकलंय की हे बाळ आपलंय आणि मी आता गप्प बसणार नाही. एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता बापूंच्या घरी जा. अर्जुन, अरे काय माझं बाळ? हेच बास कर आता तू. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. आधी तुला फक्त बाळाचे आवाज ऐकू यायचे, नंतर तू म्हणलीस की हे बाळ माझं आहे, आता म्हणतेस माझंच हे बाळ. आप्पे, अगं जर विचार करून बघ ना एकदा. हे फक्त आणि फक्त तुझ्या डोक्यात चाललेले खेळ आहेत, तू रचलेले. अर्जुन, मी आता जेव्हा बाळाला जवळ घेतलं आणि दूध पाजलं ना तेव्हा मला काय वाटलंय मी नाही सांगू शकत आहे. आणि मी सांगितलं ना तरी ते तुला नाही कळणार, कधीच नाही कळणार. त्यामुळे नको बोलूया आपण यावर. हा ठीक आहे, नको बोलायला, पास झालं. असं आहे ना, ते बाळ दत्तक घेण्याच्या नादात दादा वहिनींना लय त्रास झालाय आप्पे. आता हा आनंद त्यांच्या आयुष्यातून मी हिरावून घेऊ शकत नाही आणि तुलाही घेऊन देणार नाही. आणि माझ्या आनंदाचं काय अर्जुन? माझ्या आनंदाचं काय रे? 2 महिने झाले मी ओरडून सांगतेय, त्याचं काय? आप्पे, चर्चा बास. आता मी अजून काय करू म्हणजे समजेल तुला? तू जा बापूंच्या घरी.
बस आता पाय पडू का तुझ्या मी? नको पडू, मी जाते. जोपर्यंत हे बाळाचं खुळू तुझ्या डोक्यातून उतरत नाही ना तोपर्यंत घरी घेऊ नकोस प्लीज. ऐक माझं. आपल्या हात सोड माझं. अर्जुन एकदा ऐक माझं. अर्जुन अर्जुन ही शिक्षा आहे तुझी. तुला ते सुख कधीच भोगायला मिळणार नाही बघ.